संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 च्या बाबतीमध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला होता गणिताचा. तो कुठून आला याच्याविषयी चर्चा किंवा काही जे प्रश्न त्यांनी कॅन्सल केलेत ते का कॅन्सल केलेत याबद्दल एमपीएससीनं तर आपल्याला काहीच दिलेलं नाहीये. मुलांच्या मनामध्ये कायम प्रश्न राहतो की बाबा एवढं तर सांगा हा कॅन्सल का केला, म्हणजे पुढे आम्हाला तेवढा अभ्यास करताना किंवा प्रश्न सोडवताना एक आयडिया तरी येईल. पण त्याबद्दल एमपीएससी अजूनही काही बोलत नाहीये आणि बोलेल असं लवकर तरी वाटत नाहीये. त्यामुळं त्या प्रश्नांची कारण मीमांसा करण्यासाठी किंवा ते प्रश्न कशा पद्धतीनं फ्रेम केलेत, पीवायक्यूतून आलाय का, आला तर कसा आला, काय आला, पीवायक्यूची प्रॅक्टिस का गरजेची आहे, या अनुषंगानं सगळी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत जोडले गेले जेडी सर. आणि मला असं वाटतं ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगतील. मी फार तुमचा वेळ घेत नाही. ओव्हर टू यू जेडी सर. थँक्यू. नमस्कार. एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी. आणि आता सांगतो की पीवायक्यू का महत्त्वाचे आहेत, क्वेश्चन कुठनं फॉर्मॅट केलेला आहे, बरोबर आहे ना. आता हा जो क्वेश्चन आहे ना हा असिस्टंट मेन्स 2012चा आहे बरं का. पीवायक्यू कुठला आलेला आहे पाहायचं, सगळं आहे तसंच आहे. एकदा सोर्स कळला ना अभ्यास करायला सोपं जातं आपल्याला. आता सांगतो की इथे काय केलं आयोगाने, केला क्वेश्चन उचलला आहे तसं उचललं, फक्त थोडी छेडछाड केली पण रिक्रॉस न केल्यामुळे आपल्याला काय करायला लागला, तो कॅन्सल करायला लागला आयोगाला. आता का कॅन्सल करायला सांगतो, आता इथे सोपं तुम्हाला पडतं इथे की बाबा इथे काय आन्सर येणार आहे, इथे आता इथे काय येणार, 18 17 16 15 याचा आणि याचा गुणाकार इथे येणार आहे, याचा काय जे काय असेल ते येणार आहे, बरोबर आहे. आता इथे 17 आन्सर येणार आहे का, इथे 17 गुणिले 5 85, 17 गुणिले 7 119, 17 त्रिक 51 आणि 37 दुःख उदर्श, बरोबर आहे. हे आन्सर आलेले. पण हा क्वेश्चन का कॅन्सल झाला सांगतो तुम्हाला. थोडीशी छेडछाड केली, पूर्णपणे त्यांनी रिक्रॉस करायला पाहिजे होता. आता इथे 2 आन्सर येतात. आता हे 12 पण आन्सर येते, 13 पण आन्सर येते. कसं येते ते सांगतो तुम्हाला. इथे जर मी मध्ये 12 घेतलं, 12 गुणिले 9 108, बरोबर आहे. 12 गुणिले 7 84, 12 गुणिले 5 60, बरोबर आहे. आणि परत काय केलेलं इथे, सॉरी इथे 12 9 अष्टवृषाने 12 गुणिले 3 36, बरोबर. त्या हिशोबाने हे 12 पण आन्सर येते. आणि 13 काय येते आन्सर ते सांगतो इथे. आता मी जर इथे हे 84 अधिक 7 केले 91 येतात, 91 ला 13 ने भाग जातो, बरोबर आहे. परत 108 अधिक 9 केले 117, 117 ला 13 ने भाग जातो, बरोबर आहे. 60 अधिक 5 65, 65 ला 13 ने भाग जातो, बरोबर आहे. आणि 36 अधिक 3 39, म्हणजे 13 ने भाग जातो. म्हणजे हे 12 आणि 13 हे दोन्ही पण आन्सर येतात. म्हणून हा आयोगाने इथं काय केलेलं आहे, हा कॅन्सल केलेला आहे, रद्द केलेला आहे. सोर्स बघा, असिस्टंट मेन्स 2012 पासून आलेला आहे हा क्वेश्चन. हे लक्षात घ्यायचे आपल्याला, पीवायक्यू का महत्वाचे आहेत. आता अजून एक क्वेश्चन पाहूयात पुढचा. आता हे सोर्स माहिती आहेत पुस्तक, पण ते कधी आपल्याला सांगता येईल किंवा अनालिसिस करता येईल त्याचं व्यवस्थितरित्या, जोपर्यंत आपली बॅच लॉन्च होईल आणि तुम्ही सगळे सपोर्ट करताल बॅचला, त्या हिशोबाने सोर्स व्यवस्थित एक एक सोर्स तुम्हाला कळत जाईल. आता इथे पाहायचे बरं का, मीटर यार्ड मैल एकर आहे तसा क्वेश्चन कोणत्या पुस्तकात फॉर्मॅट केले, तुम्हाला डायरेक्टली इथे दाखवलंय प्रूफ की बाबा ह्या पुस्तकात आहे तसा क्वेश्चन उचललेला आहे. आता सांगतो, हे मीटर असेल, तुमचं मैल असेल, यार्ड असेल, हे सगळे काय लांबीचे एकक आहेत. आणि एकर म्हटलं तर क्षेत्रफळाचं एकक आहे. लक्षात येतं ना, सगळ्यांनी काय काढलं लगेच एकर. पण थोडा विचार केला नाहीये, विचार केला ना तर यार्ड आहे ना, यार्ड, ह्या यार्डचे 2 अर्थ होतात. 2 अर्थ कोणते होतात तुम्हाला सांगतो. यार्ड म्हणजे एक लांबीचं एकक आहे म्हणून एक वापरला तो. यार्ड म्हणजे दुसरा अर्थ घेतला ना तर अंगण, पडवी, बरोबर, म्हणजे ते क्षेत्रफळाचं एकक दर्शवलं जातं. त्याच्यामुळे ह्या दोन्हीच पण आहे ना, एकर आणि यार्ड, ते दोन्ही पण काय येणार आहे तुमचे क्षेत्रफळाचे. कोणत्या अर्थाने घेतला ते कधी कळणार आहे तुम्हाला, ज्यावेळेस ते वाक्य रचनेमध्ये असेल त्यावेळेस तो अर्थ घ्यायला लागतो. पण इथं तसं काहीच होत नाही. त्याच्यामुळे हा पण क्वेश्चन आयोगाला हे करायला लागला. आणि हा क्वेश्चन इथनं घेतलेला आहे, मीटर यार्ड एकर फरलांग. फक्त फरलांगच्या ऐवजी त्यांनी काय केलेलं आहे, मैल दिलेलं आहे टाकून. ओके. आणि आता अजून एक क्वेश्चन आपण पाहूयात अशाच पद्धतीचा. आता व्हेन डायग्राम वरती इथे लक्षात येते का तुम्हाला की व्यावसायिक, वकील आणि न्यायाधीश. आता ह्याचे उत्तर आहे ना, चारही म्हटलं तर चारही डायग्राम मध्ये ह्याची उत्तरं बसत आहेत. कसं सांगतो तुम्हाला. आता एक व्यावसायिक हा एक मोठा गोल केला, आणि वकील आणि न्यायाधीश, हा वकील आणि हा न्यायाधीश असू शकतात ना, कारण सगळे वकील काय न्यायाधीश, न्यायाधीश काय वकील, त्याच्यामुळे हे पण असू शकतंय. आता इथे मी हा व्यावसायिक हा वेगळाच पार्ट दिला, व्यावसायिक बिझनेसमॅन तो एक वेगळा पार्ट कन्सिडर केला. आणि इथं काही वकील न्यायाधीश आहेत, काही न्यायाधीश वकील असू शकतात. त्याच्यामुळे ही डायग्राम तर 100% बरोबर येणार आहे. क्वेश्चन तिथंच रद्द व्हायला लागणार आहे, बरोबर. अजून एक दिलं मी वगैरे येते. आता पाहायचं बरं का, सर्व वकील किंवा सर्व न्यायाधीश हे वकील असतात, असू शकतात ना.
बरोबर ना? सर्व न्यायाधीश हे वकील असू शकतात आणि हा व्यावसायिक हा वेगळाच पार्ट असू शकतो. त्या अर्थाने एक होतं. आणि इथं जर घ्यायचं म्हटलं व्यावसायिक वकील आणि न्यायाधीश ह्या डायग्राम मध्ये बसवायचं म्हटलं तर परत एकदा सर्व न्यायाधीश हे वकील असतात आणि सर्व वकील आणि न्यायाधीश हे व्यावसायिक असू शकतात. त्याच्यामुळे सरळ सरळ नामुष्की आली आणि हा कॅन्सल करायला लागला. बरोबर आहे. त्याचा अंदाज येत नाही आपल्याला कोणता क्वेश्चन कॅन्सल होणार आहे किंवा काही. त्याचं कारण आयोग काय करतं, काही काही वेळेस आहे ना उत्तर जरी फिक्स असलं ना तरी आयोग रेटून नेतं तसंच. त्याच्यामुळे त्याचा अंदाज बांधता येत नाही. त्याच्यामुळे उगीच अगोदर सांगण्यापेक्षा की बाबा हा कॅन्सल होणार आहे, ते होऊ शकतो एवढा अंदाज लावू शकतो. ओके, थँक्यू. बघा याच्यामध्ये आता काय आहे की आयोग कशा पद्धतीनं क्वेश्चन काढतो त्याच्यावरचा रिसर्च, त्याचं सगळं अनालिसिस, पीवायक्यूचं अनालिसिस मला वाटतं जेडी सर करत आहेत. आणि आपण हेच तत्व, हीच टेक्निक, हेच तंत्र, आणि त्यामुळे आपण थीम बेस्ड म्हणलं होतं ती आखडा टेस्ट सिरीज आपली जी एमपीएससी एक्झाम मंत्रा संयुक्तची तालीम फक्त लढण्याची नव्हे तर जिंकण्याची तयारी आपण त्या ठिकाणी करून घेतोय त्या आखडा टेस्ट सिरीजच्या माध्यमातून. आणि जेडी सरांनी स्वतः त्या ठिकाणी प्रश्न काढलेत, स्वतः ते एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी देतात, व्हिडिओ एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून तुमच्यासोबत जोडले गेलेत. तर तेच जेडी सर आपल्याला संयुक्त पूर्व परीक्षा 2025च्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तासाठी मदत करणार आहेत, आपल्याला गाईड करणार आहेत, आपल्याकडून ते करून घेणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी त्या बॅचमध्ये शिकावं का, किंवा अशा पद्धतीचे अजून व्हिडिओ बनवावेत का? हे गणितापुरतं झालं तर जे बाकीचे प्रश्न आहेत जीएसचे त्याच्याविषयी आपण कारण मीमांसा करायची का, त्याचे कारण शोधायचे का, किंवा पीवायक्यूचं महत्व कसं आहे याच्याविषयी अजून बोलायचं का, तर तुम्ही हे कमेंट करून सांगू शकता. इतरही कुठल्या बाबतीमध्ये काही अडचण आली किंवा काही शंका आली, फ्री मेंटरिंगसाठी गणिताच्या बाबतीमध्ये, जीएसच्या बाबतीमध्ये किंवा इतर बाबतीमध्ये जेडी सर आहेत, मी आहे, किंवा PSI ऋषी आकडे सर आहेत, किंवा आपली जी पूर्ण कंबाईनची टीम आहे ती तुमच्या सोबत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रश्न कॅन्सल झाल्यानं खूप मोठं नुकसान होतंय. मी काल ऑलरेडी बोललेलो आहे, चेंज नाही एक वेळ तरी कुणाच तरी बरोबर येतो, पण जर कॅन्सल झाला तो धड याला भेटत नाही ना धड त्याला भेटत नाही, आणि एखाद्याचं होतच नव्हतं होऊन जातं. अशा परिस्थितीमध्ये काय परिस्थिती ओढू शकते, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय असू शकतं हे मी स्वतः समजू शकतो, कारण मी अजूनही स्वतःला एक विद्यार्थीच मानतोय. अजूनही बऱ्याच वेळेला मी परीक्षाही त्या ठिकाणी देत असतो. मला असं वाटतं हे गोष्टी होत राहतील, इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द प्रोसेस. मात्र यातून खचून जाऊ नका, यातून निराश होऊ नका. परत एका नव्या उमेदीनं, परत एकदा नवीन जोशमध्ये, एनर्जीनं, स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंग करून आपण परीक्षेला सामोरं जाऊया. आणि मला निश्चित खात्री आहे की जर तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळालं तर तुमच्या मेहनतीला निकालाच्या स्वरूपानं त्या ठिकाणी गुलाल त्या ठिकाणी लागल्याशिवाय राहणार नाही, अशी एक आशा व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.